हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड इंग्लिश रायटिंग स्किलमधील सगळ्यात महत्त्वाचा स्कोरिंग असा टॉपिक, तो म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, जो की आहे 4 मार्क्ससाठी. सो बेसिकली तुम्हाला हा टॉपिक इझी यासाठी वाटेल कारण याच्यामध्ये फक्त तुम्हाला क्वेश्चन्स फ्रेम करायचे असतात, आन्सर्स वगैरे काहीच लिहायचे नसतं. आणि काही जनरल असे क्वेश्चन्स आहेत की ते तुम्ही प्रत्येक टॉपिकला लिहू शकता. ठीक आहे, सो ते कोणते क्वेश्चन्स आहेत, कसे आहेत, ते आता आपण बघणार आहोत. सो बऱ्याचशा ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण क्वेश्चन रीड करूया. इमॅजिन दॅट यू हॅव मेट विथ द टॉपर इन एमपीएससी एक्झामिनेशन. आय होप सगळ्यांना एमपीएससी बद्दल बेसिक आयडिया आहे. You wish to interview of him or her to know his or her journey of success. सो बेसिकली इमॅजिन करायचं आहे की तुम्ही एमपीएससीच्या टॉपरला भेटलेला आहात आणि तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू करायचा आहे. सो त्यासाठी तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चनचा सेट बनवायचा आहे. ठीक आहे, लेट अस सी. आता हे क्वेश्चन्स असे आहेत की तुम्ही इव्हन 10च्या टॉपरसमोर बसलात, 12च्या टॉपरसमोर बसलात, एमपीएससी टॉपर असेल, युपीएससी टॉपर असेल, कुठलाही टॉपर असेल, तर त्या सगळ्याला तुम्ही हा क्वेश्चन किंवा हा सेट ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते विचारू शकता. So first आहे good afternoon. First of all, congratulations for being a topper MPSC examination. A topper of पाहिजे या ठिकाणी MPSC examination. How does it feel to be a topper in the list? सो तुम्ही असं विचारते सगळ्यात पहिल्यांदा तर की तुम्ही टॉपर आहात, त्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि टॉपर असताना तुम्हाला कसं फील होतंय किंवा काय तुम्हाला आता वाटतंय. सो आता हे कुठल्याही टॉपरसाठी तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही असं असेल की कुठल्या तरी सिंगरला अवॉर्ड मिळालाय, कुठल्या तरी ऍक्टरला अवॉर्ड मिळालाय, तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही थोडंसं फ्रेमिंग चेंज करून सेम अर्थाचा जो क्वेश्चन आहे तर तो विचारू शकता. डिड यू एक्सपेक्ट टू डू सो वेल? अगेन हा क्वेश्चन तुम्ही प्रत्येक ठिकाणी आहे असं टाकू शकता. कुणीही काही जिंकलं असेल, कुणाला कुठेतरी अवॉर्ड मिळालाय, कुणीही कुठेतरी पहिला आलाय, दुसरा आलाय, किती पण आलेला आहे किंवा काहीतरी कोणीतरी अचीव्ह केलंय, तर प्रत्येकाला तुम्ही हा सेकंड क्वेश्चन आहे असं विचारू शकता की डिड यू एक्सपेक्ट टू डू सो वेल, म्हणजे तुम्हाला असं वाटलं होतं का की तुम्ही एवढं चांगलं कराल. व्हॉट स्टडी शेड्यूल डू यू फॉलो? आता अर्थात हा अभ्यासामधला असल्यामुळे स्टडी शेड्यूल विचारलं. जर आपण एखाद्या सिंगरला विचारतोय, एखाद्या ऍक्टरला विचारतोय, तर हाऊ डू यू प्रिपेअर फॉर धिस, और किती आवर्स तुम्ही यासाठी प्रिपरेशन केली होती, किती आवर्स रियाज केला होता, किती आवर्स ऍक्टिंगची प्रॅक्टिस केली होती, तर हे तुम्ही सगळं त्यांना विचारू शकता डिपेंडिंग अपॉन द प्रोफेशन. ठीक आहे. व्हॉट सॉर्ट ऑफ स्पेशल कोचिंग डिड यू रिसीव्ह टू प्रिपेअर फॉर द एक्झामिनेशन? आणि या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करायला तुम्ही कुठलं स्पेशल कोचिंग घेतली होती का? अगेन हे तुम्ही सगळ्या ठिकाणी विचारू शकता. तुम्ही कुठलं स्पेशल ट्रेनिंग घेतलं होतं का इतर प्रोफेशन्समध्ये असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत तर ते फक्त काही फ्रेमिंग चेंज करून विचारू शकता. हाऊ डिड युअर फॅमिली, रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स सपोर्ट यू? अगेन हा जो क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन असेल, फिफ्थ क्वेश्चन आहे, फोर्थ क्वेश्चन आहे. हे सगळे क्वेश्चन्स आयडियल आहेत जे तुम्ही कुठल्याही प्रोफेशनला कसेही कुठेही विचारू शकता. ठीक आहे. सो तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसं काय सपोर्ट केलं? हु वॉज युअर रोल मॉडेल? हा क्वेश्चन तर कुठल्याही इंटरव्ह्यूअरला तुम्ही विचारू शकता. मग तो या प्रोफेशन मधला असेल, नसेल, काही अचीव्ह केलं असेल, नसेल, प्रत्येकाला हु वॉज युअर रोल मॉडेल हा क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट आहे व्हॉट वॉज द रिॲक्शन ऑफ द पीपल अराउंड यू टू युअर अचीव्हमेंट? आणि तुमच्या या अचीव्हमेंट नंतर लोकांची तुमच्या समोर रिॲक्शन कशी होती किंवा तुम्हाला पाहून रिॲक्शन कशी होती, हा पण क्वेश्चन तुम्ही सगळ्यांना विचारू शकता. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? हे पण तुम्ही सगळ्यांना विचारू शकता. व्हॉट सजेशन्स विल यू गिव्ह टू दी अदर अस्पायरिंग कॅन्डिडेट्स? हा पण क्वेश्चन तुम्ही सगळ्या इंटरव्ह्यूजला विचारू शकता. सो साधारणतः सेकंड क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन, 6, 7, 8, 9 हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकता. मग तो इंटरव्ह्यू पॉलिटिशियनचा असेल, टीचरचा असेल, डॉक्टरचा आहे, इंजिनियरचा आहे, कुणाचाही असू दे. प्रत्येक ठिकाणी हे कॉमन क्वेश्चन येणार. फक्त वरचे जे काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला ॲज पर द प्रोफेशन थोडेसे मोल्ड करावे लागतील किंवा थोडं फॉर्मॅटिंग बदलावं लागेल. बाकी तुम्ही मीनिंग सेम ठेवू शकता. बस एवढंच करायचंय तुम्हाला 4 मार्कांना. म्हणजे रॅदर दॅन रायटिंग खूप मोठे-मोठे रायटिंग स्किलचे टॉपिक्स, तुम्हाला हे लिहिणं ईझी आहे. त्याच्यामुळे असं म्हटलंय की इंटरव्ह्यूचा जो काही क्वेश्चन आहे तर तो ईझी आहे आणि स्कोरिंग पण आहे. त्याच्यामुळे कोणीही हा क्वेश्चन स्किप नाही करायचा. मी तुम्हाला हे पण सांगितलं की कोणते क्वेश्चन्स कॉमन आहेत. सो तुम्हाला इतर काही नाही आठवलं, तरी क्वेश्चन्स तरी लिहून या. तुम्ही त्या समोर बसणाऱ्या व्यक्तीला व्हॉट इज युअर नेम अँड युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड, क्वालिफिकेशन असे जनरल क्वेश्चन पण विचारू शकता, जो की एक आईस ब्रेकर असेल. किंवा तुम्हाला काहीच क्वेश्चन नाही आठवत आहे तर तुम्ही ते तरी लिहून येऊ शकता.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने इंटरव्ह्यूसाठी क्वेशन्स बनवणं खूप ईझी आहे आणि बेस्ट पार्ट इज लाइक की तुम्हाला त्याचा आन्सर नाही पाहिजे. फक्त तुम्हाला त्याचे क्वेशन्स लिहायचे आहेत. सो तुम्ही आरामात क्वेशन लिहू शकता. किती क्वेशन लिहिले पाहिजेत? मिनिमम 8 क्वेशन, मॅक्सिमम तुम्ही किती पण क्वेशन लिहू शकता. बट आय वुड सजेस्ट की ॲट 9 टू 10 क्वेशन्स तरी लिहा. कारण एखादा वरचा खालचा कुठला चुकला तर ॲट एखादा एक्स्ट्रा सेंटेन्स किंवा क्वेशन तुमच्याकडे रेडी असावं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इंटरव्ह्यूसाठी क्वेशन लिहितो. याच्या आधी ऑलरेडी मी बऱ्याचशा रायटिंग स्किलच्या टॉपिक्सवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. प्लीज ते चेकआउट करा. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.